सुमित सोनवणे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती झेलया लिलया पिल्ल ते राजा शंभू छत्रपती, या सर्व महापुरुषांना प्रथमतः त्रिवार वंदन. म्हाळुंगे गावचे माजी सरपंच सन्माननीय सोपनाप्पा खैरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय गोविंदजी खैरे यांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांचंही स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय सुभाजी सुतार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब पंढरपूर संघाचे संघमालक सन्माननीय धनंजय माळी साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर उद्योजक सन्माननीय समीरजी जगताप हे देखील आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर दिलदार पाडाळे म्हाळुंगे संघाचे हेड कोच, त्यांचा याच्याकडे आगमन झाले, त्यांचंही स्वागत. मॅचच्या दिशेने तुम्हाला ते घेऊन जाईल. मानाचा मुळशी करंडक आपण आज त्या स्पर्धेचा पाहतोय. असणारा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामध्ये सामना क्रमांक दुसरा आपल्याला मैदानाच्या मध्ये इथे बघायचा आहे. एका बाजूला असेल मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई, तर दुसऱ्या बाजूला रोटमनाथ क्रिकेट क्लब लवळे. या दोन तगड्या संघांमध्ये मात्र रंगलेला बॅटल. पहिल्या मॅच मध्ये महेश नानगुडेने जबरदस्त कामगिरी करत विजयाचा झेंडा फडकवला, परंतु आता बघायचंय अक्षय शितोळेने पहिल्याच बॉल वरती यश मिळवून दिले संघाला. रोहित सुर्वेला बाद केलाय. नवीन बॅटर आपण पाहिलं तर सिकंदर भोसले आणि दुसऱ्या बाजूला आदेश तांगडे, लवळे गावचा वंडर बॉय. आज मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिले गेले तर नक्कीच लवळे गावचे माजी उपसरपंच सन्माननीय सर्जीराव आप्पा तांगडे हे देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपणचं देखील स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. सिकंदर भोसले स्ट्रायकर तयार असतील. अक्षय शितोळे उर्त विकेट इथे मैदानामध्ये मारा करतोय. टप्पा थोडासा यावेळेस मागे खेचला आणि यावेळेस आपण पाहिलं तर अक्षयने चांगला खांद्याचा वापर इथे केलेला. 5 चेंडू टाकलेत आतापर्यंत. 5ही चेंडू इथे डॉट येताना आपल्याला बघायला मिळालेले. डॉट चेंडू मैदानाच्या मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. नक्कीच अक्षय शितोळे जबरदस्त वेगवान मारा. पुन्हा इथे यावेळेस बघायचं सिकंदर भोसलेच्या बॅटमधून चेंडूने उंची घेतली आहे, लांबी कमी होती आणि तिथे मला वाटतं जयश आले चेंडूच्या खाली. कॅच मिस केलाय. सिकंदरला मिळालेले हे जीवदान आहे. निर्धाव षटक टाकण्याचा मान नक्कीच आपण पाहिलं तर अक्षय शितोळेच्या नावावरती गेला असता, परंतु इथे जयेश शिलार मला वाटतं आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलियन स्टाईल मात्र त्याने कॅच पकडण्याचा प्रयत्न इथे केला आणि तिथे जर आपण पाहिलं तर नक्कीच कॅच मिस केलेला आहे. एक सिंगल आली, एक फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद आहे. आजची मॅच जर आपण पाहिलं तर आजचा दिवस जर आपण पाहिले गेले तर नक्कीच सगळे संघ दिवसभरामध्ये आपण पाहिले गेले तर अगदी श्री काळभैरवनाथ करंडक मान कार्तिक दादा पारखे आणि विकास दादा पारखे यांच्या नियोजनातून मात्र जे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाले, ज्यांनी मानाचे करंडक हातामध्ये मिरवले, असे सगळे चॅम्पियन आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आदेश तांगडे पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतो एकही चेंडू मात्र त्यांना फेस करता आला नाही. षटक क्रमांकात दुसरं मैदानाच्या मध्ये असेल आणि दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाजीसाठी गोलंदाज तो असेल आता जयेश शिलार. सिकंदर भोसले यांना मिळालेले जीवदान मिळाल्यानंतर आपण पाहिलं नक्कीच दाखवून द्यावा लागेल सिकंदरला की जीवदानाचा फायदा कशा प्रकारे घेता येतो. खोलवट टप्प्याचा बॉल होता. क्रॉस बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची आतल्या बाजूची कडा होती. शॉट फाईनलेगच्या दिशेने आपण पाहतो चेंडू तिथे अडवला जाईल. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एक धावी ती आली. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 2 धावा.
स्पर्धेच्या असताना पंच आपण पाहिले तर संजय भालेराव सर, अजय आवळे सर, माझे साथी समालोचक आणि मुळशी तालुक्याचा एक गोड आवाज तुषार गवारे यांचा आवाज तुम्ही आज या स्पर्धेमध्ये ऐकणार आहात. क्रिकलॅब.इन माध्यमातून आम्ही जी भुजबळ आणि त्यांची सगळी टीम 3 कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्पर्धेला कव्हर करते. त्याचबरोबर तिसरे पंच महेश जाधव सर आहेत. आज माझ्यासोबत ऑनलाईन स्कोरर म्हणून शंकर मास्टर हे देखील आपल्यासोबत आज मात्र नक्कीच ऑनलाईन स्कोरिंगच्या भूमिकेत आपल्यासोबत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. त्याचबरोबर डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून काल नक्कीच आमच्या हरिभाऊंच्या वतीने मात्र त्याला 500 रुपयाची कडकडीत नोट मात्र मिळाली. आणि असं म्हणतात ना, ज्याचं कर्तृत्व चांगलं असतं, तुमचं प्रयत्न चांगले असेल ना तर शाबासकीची थाप मिळाल्याशिवाय राहत नाही. आमचे डीजे दशरथ हे देखील आपल्यासोबत आता जॉईन झालेले आहेत. त्याचबरोबर विघ्नार्थ ऑडिओचे असणारे सर्व आमचे सूरज भाऊ कांजणे यांचं देखील स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात आता. शुभम दादा सुतार, रामकृष्ण हरी पाडाळे, अजिंक्य भाऊ खैरे, म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगेच्या प्रत्येक सदस्याने घेतलेली मेहनत. यावेळेस आदेश तांगडेचं आक्रमण, आदेश तांगडेने आता दाखवायला सुरुवात केली आहे. इथे चेंडू मात्र डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार आहे. या स्पर्धेच्या मैदानी सन्माननीय पांडाभाऊ सावंत यांचं देखील यशस्वी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत. व्हॉट अ स्ट्रोक, आसमानी टोला, कडक बेधडक, आदेश तांगडे ऑन फायर, षटकार. थँक्यू डीजे. लागोपाठचे 2 षटकार आलेत. सकाळच्या सत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते आपण पाहिलं तर मुरलीधरजी गायकवाड, त्याचबरोबर नाणेकर पाहुणे देखील आपण पाहतोय स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मात्र स्वागत आहे. त्याचबरोबर सुभाजी सुतार यांचंही आगमन, त्यांचंही स्वागत. वाह, आदेशची गाडी आता मात्र ट्रॅक वरती आली आहे आणि ती सुसाट वेगाने निघाली आहे. ती थांबायला तयार नाहीये. आदेश तांगडेचं आक्रमण सुरू झालंय. हा चौकार. थँक्यू. आणि त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर कासारसाई गावचे जे सरपंच सन्माननीय कैलाजी गायकवाड आणि ते सगळे सहकारी मान्यवर देखील आपण पाहतो उपस्थित आहेत. त्यांचंही मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन जातो मॅच कडे पुन्हा एकदा. आदेश तांगडेच्या बॅटमधून 2 लागोपाठचे षटकार, त्यानंतर खेळलेला चौकार. आदेश तांगडेला जर आपण पाहिले गेले तर नक्कीच लवळे गावचा वंडर बॉय म्हटलं जातं आणि तो बोलत नाही, बोलते त्याची बॅट. ते पुन्हा त्याने दाखवून दिलेलं आहे. सध्या या सीझन मध्ये ज्या प्रकारचा खेळ त्याच्याकडून राहिलाय, प्रचंड मोठं आक्रमण आदेश तांगडेकडून नेहमीच आपण सध्या बघतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल इथे मैदानाच्या अगदी दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये अक्षय शितोळेने फक्त 1 धाव तिथे त्याने खर्च केली आणि त्यानंतर मात्र आदेश तांगडेने जो गिअर चेंज केलाय, पहिल्या षटकाची मात्र कमतरता धावा कमी आल्या होत्या, त्या धावींची मात्र भरपाई इथे काढण्याचा प्रयत्न इथे आदेशने केलेला आहे. 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता तयार असेल प्रताप शितोळे. बॉलिंग ट्रॅक वरती तयार असेल. लेफ्ट हँड बॉलर आहेत. स्ट्राइक ऑन सिकंदर भोसले. थोडासा संयम ठेवलाय सिकंदरने. दूरवरून चेंडू अगदी खेचण्याचा प्रयत्न केला जाईल. अलॉन दी कार्पेट डीप लॉंगॉनच्या दिशेने अक्षय शितोळे पाटील चेंडूला कव्हर करतायत. तोपर्यंत आलेली सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा ज्या स्कोर कार्ड वरती ते असणार आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर बदललं जाते मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग आहे, डीप कॉर्नर आहे, डीप लॉंग ऑन आहे, डीप लॉंग ऑफ मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहे. शॉर्ट पॉइंट, थर्ड मॅन, शॉर्ट
फाईन लेग हे सजवलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अक्षय इष्टाच्या मागून अक्षय शितोळे. ओ यावेळेस चेंडू आपण पाहिले गेले तर अपेक्षा आधी कदाचित अध्यक्षने मनामध्ये ठरवलं असेल की हा चेंडू आउट कटर टाकण्याचा प्रयत्न करेल प्रताप, परंतु त्याने आहे तो इन कटरचा वापर केला. आदेश तांगडेसाठी मात्र टाकलेला चेंडू चांगला चेंडू म्हणेल मी. डॉट इथे आलेला 19 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं दररोज अखंड महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवरायांना वंदन करून मात्र स्पर्धेची केली जाते सुरुवात. ओ यावेळेस बैठक झाडू फिरवावा ना तशी बॅट फिरवली आहे आणि चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा चौकार आहे. यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 23. पहिला चेंडू जरूर डॉट येताना जो आपल्याला पाहायला मिळाला प्रताप यांचा, परंतु पुढच्याच बॉल वरती आदेश तांगडेने गेअर चेंज करत शफल झाले. क्रीजचा चांगला वापर केला. जमिनीवरती गुडघा टेकत खेळलेला स्ट्रोक चौकार आलाय. तेवीस धावाच्या स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. यानंतर देखील दोन तगडे संघ जे मैदानाच्या मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजे आणि त्यांच्या विरोधामध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे हे दोन संघ मात्र यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे तयार असेल आता मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा प्रताप. 23 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. स्ट्राइक वरती आपण बघतोय मैदानामध्ये आदेश तांगडे. यावेळेस कट केल्या बॉलला थोडेसे बॅकफुटला गेले. डीप कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू एक चांगलं कॅल्क्युलेट क्रिकेट आपण पाहतोय आदेश तांगडेच्या माध्यमातून. कारण जर मोठे स्ट्रोक येत आहेत तर फक्त प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवायचं नाही तर स्वतःची स्ट्राइक देखील तिथे रोटेट करायचं हे मात्र आदेश तांगडेने ठरवलेले. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. त्यामध्ये वैयक्तिक 21 धाव्यांवरती खेळतोय आदेश तांगडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये तयार असेल प्रताप शितोळे. गोलवट टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने जोरदार बॅट फिरवली. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ते ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील तिथे मैदानाच्या मध्ये आली. 2 धावा इथे येतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जी आपण पाहिली तर आता पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्ड वरती 26 धावा. 26 रन लॉस ऑफ 1 विकेट. मानाचा मुळशी करंडक आज स्पर्धेचा जर आपण पाहिले गेले तर असणारा हा 4था दिवस. उद्या मात्र या स्पर्धेची मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. गोलवट टप्प्याचा बॉल स्वतः फॉलो थ्रो मध्ये वाद जबरदस्त गुड स्टॉप. चांगले एफर्ट्स मात्र दाखवले या षटकामध्ये देखील आपण पाहतोय. धावेला ब्रेक लावण्याचं काम मात्र प्रतापने देखील केले. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर स्कोर कार्ड वरती 26 धावा आहेत. 26 रन लॉस ऑफ 1 विकेट. रोहित सुर्वे आज मात्र फार वेळ मैदानामध्ये उभे राहू शकले नाही, परंतु त्यानंतर सिकंदर आल्यानंतर आपण पाहतो थोडासा डाव सांभाळण्याचं काम त्याने केले. परंतु दुसऱ्या बाजूने आक्रमण आदेश तांगडेचं प्रचंड आपल्याला पाहायला मिळतंय. आता बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल अक्षय शितोळे. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट मिळवत फक्त 1 धाव मात्र त्यांनी खर्च केली. मला वाटतं आपण पाहिलं तर नक्कीच रोटमलात क्रिकेट क्लब लवळे या संघासमोर मात्र नक्कीच थोडंसं अडचणींचा डोंगर उभा करण्याचं काम मात्र मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासार साई संघाने केलेलं आहे. छोटासा ड्रिंक ब्रेक देखील आपण पाहतो मैदानामध्ये असेल आणि पाण्यासाठी जर आपण पाहिलं पंचांनी देखील सांगितलं की कुठल्याही प्रकारचं आपल्याला बंधन आपल्याला ठेवायचं नाहीये, कारण ज्या प्रकारचा उन्हाचा तडाखा जाणवतोय त्यामुळे नक्कीच पाण्यासाठी बंधन नसेल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. काल आम्ही पाहिलं 88 धावा होताना बघितलेल्या आहेत. हिंजवडी क्रिकेट हिंजवडी संघाने मात्र या स्पर्धेमध्ये 89 धावांचं आव्हान मात्र उभं केलं
आतापर्यंत हाय स्कोरर 89 आपण होताना बघितलेले. आज बघायचं तो रेकॉर्ड इथे मोडला जाणार का. अक्षय शितोळे बॉलिंग ट्रॅकवरती तयार असतील. स्ट्राईक ऑन आदेश तांगडे. चांगला बॅटल रंगेल. दोन्ही इनफॉर्म खेळाडू आहेत. पहिलाच बॉल होता खोलवर टप्प्याचा बॉल. ऑन साईडच्या दिशेने चेंडू ते ट्रॅव्हल होईल. सिंगल तरी ते मैदानाच्या मध्ये आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे आदेशने. क्रीज सोडलं आणि मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस काय होणार आहे. मला वाटतं बॅटिंग एंडलाच पंचाने इथे तिसऱ्या पंचांगाने निर्णय सोपवलाय. काय होईल मैदानाच्या आतमध्ये आता. क्या होगा और क्या होने वाला है. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय अविनाशजी लोंढे यांचं देखील अशाने आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आदेश तांगडे यांच्या डोक्यावरती आपण पाहतोय आता टांगती तलवार मैदानाच्या मध्ये आपल्याला जी पाहायला मिळेल. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघ तुमच्या संघातील 2 खेळाडूंचे टी शर्ट हे प्रॉपर किट नाहीये आणि मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार एका खेळाडू मागे 3 धावेंची पॅनल्टी. त्यामुळे असे 6 धावा तिथे 6 धावेंची पॅनल्टी आता असणार आहे. चला वेळ वाचवायचा आता. सहा धावेंची पॅनल्टी आता इथे असेल आणि 6 धावेने संघाचं धावफलक निश्चितप्रमाणे आता पुढे देखील जाऊन पोहोचणार आहे. परंतु तिसऱ्या पंचाचा निर्णय अजून मात्र येणं बाकी आहे. आदेश सेफ आहे बॅटिंग एंडला. नॉन स्ट्राईक एंडला संजय सर विकेट आहे. सिकंदर भोसले मैदानामध्ये बाद असेल. बालेवाडी गावचे योद्योजक सन्माननीय सुमितजी कांबळे यांचं देखील यशाने आगमन झालेलं आहे. दादा आपलं देखील मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये मी आपलं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल इथे होत आहेत. गणेश घुटकुले आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल इथे होतील. तगडे ताकदवान आहेत. थोडासा वेळ आपण पाहिलं तर पंचाने नक्कीच तिथे घेतला. चतुराई दाखवली तिथे अक्षय शितोळे पाटील यांनी देखील. परंतु आदेश सुरक्षित क्रीज मध्ये मात्र पोहोचताना जो आपल्याला बघायला मिळालेला आहे. बघायचं आता स्कोर कार्ड वरती धावा 33 धावा 33 रन. 33 धावा ज्या स्कोर कार्ड वरती ते मैदानाच्या मध्ये असतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय शितोळे. स्ट्राईक ऑन तयार आपण पाहतोय आदेश तांगडे. फुल टॉस आणि यावेळेस इथे फुल टोल वसूल केल्याशिवाय राहणार नाही आदेश तांगडे. हा षटकार थँक्यू. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या जी आता पुढे जाऊन पोहोचेल लाफलकावरती 39 धावा 39 रन. आदेश तांगडे ऑन फायर आणि आदेश तांगडे ये नाम नहीं ये ब्रँड आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला षटकार 6 रन.
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतोय षटकार इथे आलेला. या षटकाराने संघाची धावसंख्या देखील वेगाने फ्लाय होतीये. 45 धावा. लागोपाठचे 2 षटकार खेचलेत आदेश तांगडेने. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता ऑनसाइडच्या दिशेने. कॉर्नर मध्ये आपण बघतोय मैदानामध्ये चेंडूला कव्हर करतायत. चांगली वेकी तिथे बघायला मिळाली. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 46. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण बघतोय इथे अगदी 4थं षटक प्रगती पथावरती असताना आदेश तांगडे आतापर्यंत 12 चेंडू खेळलाय. 12 चेंडू मध्ये 35 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस पायावरती टाकलेला चेंडू आणि नक्कीच अक्षय शितोळेला चांगलं माहितीये दिशा से भटकेंगे तो पडेंगे फटके. यावेळेस मात्र तुम्ही चुकीचा चेंडू टाकला, तुम्हाला सुट्टी मिळणार नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. लवळे संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः अक्षय शितोळे आहे चेंडूच्या खाली. कॉटन बॉलची विकेट. फलंदाज बाद होतील गणेश. यावेळेस आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 50 धावा. 4 षटकांचा खेळ आपण पाहतो इथे मैदानाच्या मध्ये जो संपलेला आहे. अर्धशतक इथे मैदानाच्या मध्ये पूर्ण जरूर झालेलं आहे. आता मैदानाच्या मध्ये बघायचंय पुन्हा एकदा शेवटचं षटक हाताळण्यासाठी अक्षय शितोळे पाटील यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलाय. नवीन बॅटर देखील आपण पाहतो दाखल इथे होतील. ऋतुराज करेकर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आज लढावं लागणार आहे. लढतोय मात्र एकट्या बाजूने, एका बाजूने खिंड लढवण्याचं काम केलंय. एकट्या बाजूने बुरुज लढवण्याचं काम केलेलं आहे. तो मैदानामध्ये एकटा संघर्ष करतोय. आदेश तांगडे मैदानामध्ये त्याने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलेले. 12 चेंडू आतापर्यंत खेळलाय त्याने आणि या 12 चेंडू मध्ये त्याने वैयक्तिक 35 धावा बनवलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आता मैदानाच्या मध्ये असेल. स्ट्राइक ऑन आदेश तांगडे. प्रयत्न दोन्ही संघाचे शर्तीचे प्रयत्न आपल्याला बघायला मिळतील. बॉलर तयार असेल. पुन्हा एकदा बघायचं मैदानामध्ये अक्षय शितोळे. पहिलाच बॉल इथे अगदी दूरवरून चेंडू खेळलाय. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय एक टप्पा घेत सीमारेषा पार. हा आलाय चौकार. यावेळेस आपण बघितलं मैदानामध्ये आता चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळेल. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवरती 54 धावा, 54 रन. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस ऑन साइडच्या दिशेने आपण पाहिले गेले तर नक्कीच चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. चेंडूची फेकी झाली आहे आणि ऋतुराज करेकरला एकही चेंडू न खेळता मात्र परतावा लागणार आहे. डायमंड डकची शिकार.
यावेळेस आपण बघितले गेले तर आता मैदानाच्या मध्ये विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल ते होतील वैभव गावडे. 55 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अक्षय शितोळे, हा चेंडू यावेळेस पुण्याच्या मैदानामध्ये बघायचे डॉट चेंडू होता इथे मैदानामध्ये असेल. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाचे मास्टर माइंड बाबू गायकवाड यांचा ऐश्वर्य आगमन झालेला आहे. त्यांचंही स्वागत आहे. 55 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. मोठा स्ट्रोक इथे खेळायचा होता. फटका फसलाय. डीप कॉर्नरचे खेळाडू बघायचे दूरवरून चेंडूवरती पोहोचतायत. वन बाउंड चेंडू घेतलाय. चेंडूची फेकी झालीये. डेंजर एंडला होते तिथे मैदानामध्ये आपण पाहिलं तर आदेश. आणि आता जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये आलेल्या 2 धावा. गुड रनिंग, चांगला ताळमेळ आपण पाहिले गेले तर. आणि मला वाटतं आदेश आणि अक्षय मध्ये झालेली आपण पाहिले गेले तर थोडीशी ती धडक, परंतु दोन्ही खेळाडू फिट आहेत. मजबूत बांध्याचे असणे दोन्ही खेळाडू. 57 धावा आहेत. या चेंडू या षटकामध्ये देखील आपण पाहतोय अक्षय शितोळे यांनी मात्र थोडासा धावेला ब्रेक लावण्याचं काम केलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बघायचं यावेळेस अक्षय शितोळे. मोठा फटका इथे खेळायचा होता. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. सिंगल तर इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल तो आदेश तांगडे. इथे जर आपण पाहिले गेले तर आता विकेट जी येताना आपल्याला पाहायला मिळाली. 58 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॉलर तयार. ओहो हो, यावेळेस जोरदार बॅट इथे फिरवली आहे. बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग तिथे जुळू शकलेलं नाहीये. पहिला डाव पहिली इनिंग इथे मात्र संपली आहे. परंतु आदेश तांगडेचं कौतुक आहे. 18 चेंडू त्याने फेस केले आणि 18 चेंडू मध्ये वैयक्तिक त्याने बनवल्या 43. म्हाळुंगे गावचे आपण पाहिले गेले तर स्टार भाऊ डोंगरे यांचं देखील आपण पाहतोय आगमन झालेलं आहे आणि इन ऍक्शन आपल्याला ते मात्र मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर टॉस देखील यानंतरच्या मॅच आपल्याला टॉस करायचा आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. यानंतरची होणारी मॅच श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजे आणि त्यांच्या विरोधामध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे या 2 तगड्या संघांमध्ये यानंतरचा असणारा सामना. तर दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉस साठी या. याच्याकडे म्हाळुंगे माझे सरपंच सन्माननीय सोपानांना खैरे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस करतोय. मी अण्णांना विनंती करतो, अण्णा पण टॉस करण्यासाठी या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस करतोय. त्यांच्या समोर सन्माननीय आमचे मुरलीधरजी गायकवाड नाणेकर पाहुणे यांना विनंती करतो की आपणही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. तर मॅच कडे आपण जाऊयात. पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 58 झालेल्या आहेत. 59 धावांचा आता टार्गेट ठेवलेलं आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने प्रामुख्याने आपण पाहिले गेले तर जुनेदभाई मुलाणी, हिरामनजी भिंताडे, आज कासारसे गावातील बरेचसे मान्यवर देखील आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे.
नाणेफेकीचा कौल तर नक्कीच आपण पाहिले गेलं तर यानंतरच्या मॅचचा यशस्वी केला जातोय. श्री काळभैरवनाथ क्रिकेटला मारुंजे आणि त्यांच्या विरोधामध्ये म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे या दोन तगड्या संघांमध्ये मात्र यानंतरचा असणारा सामना आणि त्या सामन्याचा टॉस देखील आपण करणार आहोत. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय तो श्री काळभैरवनाथ क्रिकेटला मारुंजी संघाने. आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आता म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे संघाला. मॅच कडे जाऊयात. 58 झालेले आहेत. 59 आता मात्र ज्या बनवायच्या आहेत आणि या 59 धावेचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल इथे होतील. अगदी अलीकडच्या काळामध्ये बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज हा किताब मात्र श्री काळभैरवनाथ क्रिकेटला मानच्या मैदानावरती मिळवणारा प्रसाद पोवळे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघाचे कॅप्टन प्रताप शितोळे. ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. या सीझन मध्ये देखील आपण पाहिलं तर प्रसाद पोवळे यांचा देखील जबरदस्त कमबॅक राहिले आणि कमबॅक करता येतं. कमबॅक कसं करावं हे मोहम्मद शमीच्या आपल्याला त्या खेळीने देखील शिकवलं. त्या खेळाडूचा अपघात झाला. अपघातामध्ये पाय फ्रॅक्चर झाला. जिच्यासोबत 7 जन्माच्या शपथी घेतल्या. तिनेच माझ्यावरती देशद्रोहाचा आरोप केला तो मोहम्मद शमी. आणि ज्यावेळेस भारतीय संघामध्ये त्याला मात्र संधी मिळाली आणि वर्ल्ड कप मध्ये त्याने दाखवून दिलं कमबॅक कसं करायचं. ते कमबॅक करता येतं. आणि प्रसाद पोवळे देखील आपण पाहिले गेले तर मानच्या मैदानावरती काय ज्या प्रकारचं कमबॅक केलंय. 19 चेंडूमध्ये 2 वेळा 72 धावांची ती इनिंग जबरदस्त राहिली. परंतु समोर बघायचंय सिकंदर भोसले बॅटिंग मध्ये नावाला साजेल असा खेळ होऊ शकला नाहीये. परंतु आता गोलंदाजीमध्ये स्वतःला सिद्ध करायचंय आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी षटक क्रमांक पहिले घेऊन येईल सिकंदर भोसले. तर दुसऱ्या बाजूला बघायचंय हार्ड हिटर प्रसाद. वेळ वाचवायचा. टीम थोडीशी घाई करा. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होतोय. क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे एक लाडका व्यक्तिमत्व आणि विशेष आपण पाहिले गेले तर मला वाटतं घरातच सगळं काय फक्त क्रिकेट आहे. ते सन्माननीय अरुणजी सुतार काकांचं याच्याकडे आगमन झालंय. काका आपलं देखील मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. मला वाटतं एंड बॉलिंग एंड मात्र आता इथे थोडासा बदललेला आहे. चला थोडीशी घाई करा. टीम थोडीशी विनंती असणार आहे आपण थोडासा स्पीडअप करा. सिकंदर भोसले शुभम दादा आणि अजिंक्य बोने सांगितले आदेश सर थोडीशी घाई करा आणि त्यांच्या शब्दामध्ये टाइमपास कमी करा. बघायचं आता पहिला डाव संपलेला आहे. 58 झालेले 59 ज्या मात्र बनवायच्या आहेत आणि या 59 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये आघाडीची जोडी तर दाखल झाली. एका बाजूला प्रताप शितोळे असतील, दुसऱ्या बाजूला असेल प्रसाद पोवळे. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल मैदानामध्ये बघायचा. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. डीप कॉर्नर मध्ये आपण पाहिलं रोहित सुर्वे आहे. सिकंदर भोसले एसबी एक बेस्ट ऑलराऊंडर प्युअर ऑलराऊंडर सिकंदर बॉलिंग ट्रॅक वर तयार. पहिलाच बॉल होता लोअर फुल टॉस थोडासा डीप होणारा चेंडू आणि चेंडूला मात्र तिथे खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक सिंगल इथे आली. एक धाव आली आणि एका धावेने संघाचा धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार. धावफलकावरती एक. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पुन्हा एकदा यावेळेस मात्र जो केला जाईल. एक सिंगल आणि एका सिंगलने आपण पाहिलं तर संघाचा श्रीगणेश झालेला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल आपण इथे मैदानामध्ये जो बघतोय. सिकंदर भोसले तयार. पहिलाच बॉल यावेळेस बघायचा. बॅटचा फेस ओपन केलाय डीप लॉंगच्या दिशेने.
A1 क्वालिटी टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा प्रसाद पवळेचा आक्रमण षटकार. थँक यू डीजे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं प्रगती पथावरती असताना प्रसाद पवळेने पहिल्याच बॉल वरती आपले इरादे स्पष्ट केलेत आणि ज्या प्रकारचा स्ट्रोक, ज्या प्रकारचा आवाज मात्र प्रसाद पवळेच्या बॅट मधून आला ना, त्या आवाजामध्येच त्याचा कॉन्फिडन्स बघायला मिळाला. षटकार आलाय. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सिकंदर तयार असेल. वेग होता चेंडू मध्ये आणि वेगाचा पुरेपूर फायदा उठवला प्रसाद पवळेने. पुढे लोअर फुल टॉस होता. फक्त चेंडूच्या समोर मात्र बॅट ठेवली. मिडऑफचे खेळाडू चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 8. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना 59 धाव्यांचं टार्गेट मात्र आता जे करायचंय. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेट म्हटलं की जोश, क्रिकेट म्हटलं की जिद्द, क्रिकेट म्हटलं की मेहनत, क्रिकेट म्हटलं की कष्ट, क्रिकेट म्हटलं की संयम, क्रिकेट म्हटलं की जीत, क्रिकेट म्हटलं की हार, क्रिकेट म्हटलं की जीव आणि क्रिकेट म्हटलं की प्राण. तुमच्या आमच्या सगळ्यांचा आवडीचा खेळ आज मात्र क्रिकेट बनलाय. 2 धावा इथे येतील. खोलवट टप्प्याचा बॉल होता. चेंडूला मात्र फक्त दिशा देण्याचं काम मात्र यावेळेस प्रताप याने केलं. फक्त 2 धावा मात्र तिथे कव्हर पॉइंटच्या दिशेने मात्र पळून पूर्ण केल्यात. 10 धावा ज्या स्कोर कार्ड वरती ते असणार आहेत. आणि यावेळेस मिड विकेटला प्रतापच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. कडक षटकार. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराने संघाचं धावफलक वेगाने पुढे जाईल. धावफलकावरती 16. जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. गोळा ऑस्ट्रोच्या थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू वाईड लाईन धरून मात्र केली जाणारी गोलंदाजी आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये येताना जी बघायला मिळेल. संघाची धावसंख्या यावेळेस आपण पाहतोय धावफलकावरती 17 धावा. पहिले षटक प्रगती पथावरती असताना पुण्याचा बॉलर तयार. यावेळेस पुन्हा एकदा आसमानी टोला प्रताप शितोळे यांचा हा जबरदस्त षटकार. थँक यू डीजे. आणि यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघतोय षटक क्रमांक संपलं जाईल. ते पहिलं 1 षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 23. अजून 24 चेंडू शिल्लक आहेत. 36 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. समीकरण मात्र पहिल्याच षटकापासून मात्र पहिल्या बॉल पासून मात्र दोन्ही फलंदाजांनी ते आक्रमण चढवायला सुरुवात केली. सिकंदर भोसले यांचा पहिल्या षटकाचा स्पेल संपलेला आहे आणि आता बघायचंय कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. रोटमलात क्रिकेट क्लब लवळे संघाला देखील सांगावं लागेल की या इथून पुढे देखील आम्ही कमबॅक करू शकतो. हे क्रिकेट आहे. प्रथमेजी चिवे, राहुल दादा सुतार हा देखील आपण पाहतो मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. जितेंद्र काशीलकर जीके बॉलिंग ट्रॅकवरती तयार असतील. पहिलाच बॉल यावेळेस इनसाइड एज होती. बॅटच्या आतल्या बाजूची कडा कट करण्याचा प्रयत्न येत होता. बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग तिथे जुळू शकलेला नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. जितेंद्र यांचा अनुभव आज मात्र नक्कीच संघासाठी महत्वाचा असेल. लोअर फुल टॉस सरळ मात्र गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असेल. आदेश. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करत हा चौकार. चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला 27 धावा. पुन्हा एकदा बिग हिट. द हार्ड हिटर
प्रसाद पवळे ऑन फायर, षटकार. षटकार इथे मैदानाच्या मध्ये पुण्यात येथे खेळला जाईल आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 33 रन. पुण्याच्या मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय की अष्टगणी घेतलेली एक सिंगल, एका धावेच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक पुढे जाऊन पोहोचले. धावफलकावरती धावा जे आहे ते आता 34 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये अगदी दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुण्यात जीके. ओहो, लोअर फुल टॉस होता, फक्त बॅट ठेवण्याचं काम केलं. थर्ड मध्ये आहेत ऋतुराज, चेंडूला तिथे फील्ड करतील तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. चांगलं क्रिकेट, कॅल्क्युलेट क्रिकेट आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंकडून जे बघायला मिळत आहे. एकेरी दुहेरी धाव्यांवरती देखील त्यांनी भर दिलेला आहे. 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 24 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द विकेटचा स्ट्रोक खेळलाय. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. पाता पाता चेंडू ती सीमारेषेच्या जवळ चेंडूला तिथे अडवलाय आणि तोपर्यंत इथे घेतलेल्या या 2 धावा. षटक क्रमांक संपलं झाली. इथे दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 37. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 22. 7.33च्या सरासरीने धावा ज्या बनवायच्या आहेत. 18 चेंडूंचा आता खेळ शिल्लक असेल. 22 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. कधी कधी आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना की ज्यावेळेस आपला बॅड पॅच सुरू असतो त्यावेळेस आपल्या खेळाडूंवरती मात्र तुम्ही नेहमी विश्वास ठेवा. आपल्या खेळाडूंना मोटिवेट करा. त्यांना सांगा की तुमच्यासारखं आपला या संघामध्ये दुसरं कोणीच नाहीये. त्याला प्रोत्साहन द्या आणि तेच काम मात्र मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारच्या संघाने कित्येक दिवस केलेले. कित्येक स्पर्धा अपयशी राहिले. परंतु कधी कधी असंही म्हटलं जातं की जिंकून जिंकून कंटाळा आला म्हणून सहज हरलो. आणि मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारचा संघ म्हटलं की नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा संघ आहे. परंतु मान जरी काळ भैरवनाथ करंडक मानचं मैदान या संघाने गाजवलं आणि त्यानंतर मात्र संघामध्ये आलेली एक वेगळी ऊर्जा, वेगळी एनर्जी. आणि असं म्हणतात ना की एखादा विजय तुमच्या पराभवाचं सगळं काही पुसून टाकण्यासाठी मात्र पुरेसा असतो. तुमचा एक विजय महत्वाचा असतो. परंतु बघायचं इथून पुढे लवळे संघ कशा प्रकारे कामगिरी करणार आहे. 4 ते 5 स्पर्धा लागोपाठच्या गाजवणारा संघ आहे लवळे संघ. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेचलाय आणि इथे चांगला झेल मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. जितेंद्र काशिलकर यांनी कुठलीही चूक केली नाहीये. विकेट होतीये डाऊन. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय सिकंदर भोसले यांनी मात्र संघाला यश मिळवून दिलंय. कमबॅक करता येऊ शकतं अजूनही. असं म्हणतात ना, दररोज होणारी सकाळ कोणता नाही कोणता दिवस हा साधा सुद्धा नसतो. देवाने तुम्हाला दिलेली एक नवीन संधी असते म्हणून तिचं सोनं करा. दिवसा मेहनत केली तरच रात्री सुखाची झोप लागते आणि आज मात्र ती मेहनत लवळे संघाला देखील इथे करावी लागणार आहे. नवीन बॅटर दाखल इथे होतील मैदानाच्या आतमध्ये. द ग्रेट फिनिशर, मॅच फिनिशर म्हणून मात्र मुळशी तालुक्यामध्ये ज्याची ओळख आहे अक्षय शितोळे मैदानाच्या मध्ये दाखल इथे होतील. शेवटचे 17 चेंडू आणि बनवायचे त्या 22. 17 चेंडू आणि 22 धावा. कमबॅक करायचंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज एसबी तय्या. स्ट्रायकर अक्षय शितोळे. पहिलाच बॉल टप्पा थोडासा मागे ठेवला. आडव्या बॅटने चेंडू खेचला मिड विकेटच्या दिशेने. खेळाडू आले चेंडूला कव्हर करतायत. पडझड होताना आपल्याला बघायला मिळाली.
दुसरा धावेचाही प्रयत्न इथे केला जाईल. 2 धावा इथे येत आहेत आणि या 2 धावेने संघाचं धावफलक 39 धावा. 16 चेंडू आता शिल्लक आहेत. 20 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. या मैदानाचा रेकॉर्ड आहे, या स्पर्धेचा रेकॉर्ड आहे. 6 चेंडू मध्ये 10 झाल्या नाहीयेत, 4 चेंडू मध्ये 2 झाल्या नाहीयेत. हे क्रिकेट आहे. पुन्हा एकदा स्वतः फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवतोय सिकंदर आणि सिकंदरला चांगल्या प्रकारे माहिती गेले 2-3 दिवस या स्पर्धेचा चांगल्या प्रकारे आढावा मात्र त्याने घेतलेला आहे. त्यामुळे कमबॅक करता येऊ शकतं. 15 चेंडू शिल्लक, 20 अजूनही बनवायचे आहेत. पुढे सरसावलेत. यावेळेस बघायचे लॉंगॉनचे खेळाडू फार दूरवरती. चेंडू मात्र तिथे सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. धावा मिळतील 4. हा चौकार. चौकार इथे आला आणि या चौकाराने स्कोर कार्ड वरती 43. पुन्हा एकदा इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय रोहित सुर्वे फार दूरवरती आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. तुम्ही घेतलेली मेहनत, तुम्ही केलेले कष्ट, तुम्ही केलेले सराव आज सगळ्या खेळाडूंना या मैदानावरती मात्र दाखवून द्यायचे. तुम्ही केलेली गुंतवणूक आज मात्र इथे दाखवायची आहे. आणि पुन्हा एकदा खोदून काढलाय बॉलला. पायावरती असे चेंडू जर तुम्ही टाकले तर निश्चितप्रमाणे तिथे तुम्हाला माफी मिळणार नाहीये. हा षटकार आहे. थँक्यू डीजे. आणि इथे आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर आता षटक क्रमांक संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 53 धावा. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतोय 6 धावांची गरज. आपण सांगत असतो ना की गुंतवणूक, तुमचा सराव हा तुम्हाला मात्र बळकट बनवतो, तुम्हाला मजबूत बनवतो. गुंतवणूक काय असते? हुसेन बोल्ट तुम्ही यांचं नाव ऐकलं असेल. 3 ऑलिम्पिक मध्ये त्याने 8 गोल्ड मेडल जिंकले. 3 ऑलिम्पिक मध्ये तो फक्त 115 सेकंद ट्रॅक वरती धावला आणि ते 115 सेकंदाची किंमत होती 877 करोड रुपये. म्हणजे एका सेकंदाची किंमत जवळपास 6.6 करोड रुपये राहिली. पण विचार करा, त्याने सांगितलं 115 सेकंद मी माझ्या आयुष्यामध्ये जरूर धावलो, परंतु त्यामागे 20 वर्षाची मेहनत आहे माझी. तुम्ही मेहनत, तुमचा सराव हा तुम्हाला बळकट बनवतो. शेवटचे 12 चेंडू जाता खेळ शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज गणेश गोटकुले. गणेश गोटकुले लवळे संघासाठी अनेक वेळा की फॅक्टर राहिलेत. अनेक वेळा मॅचचं परिस्थिती मात्र डावाचं समीकरण बदलवण्यासाठी मात्र गणेश गोटकुळे यांना ओळखलं जातं. 12 चेंडू 6 हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता असेल. गणेश तयार असतील मैदानाच्या मध्ये बघायचंय. त्यावेळेस लेग स्टंपच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत. संघाची वाढती धावसंख्या 54 धावा. 12 चेंडू जाता खेळ शिल्लक मैदानाच्या मध्ये असेल आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 5 धावा ज्या बनवायच्या आहेत. मॅच मात्र आपण पाहिले तर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघाकडे मॅच आता झुकलेली आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आली आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक 55. 4 धावींची आता मात्र जी गरज असेल. बॉल तयार. हा चेंडू क्रॉस द बॅट इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जाईल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर नक्कीच स्थिर असणार आहे. 11 चेंडू 4 धावींची अजूनही गरज आहे.
यावेळेस अक्रॉस द बॅट मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा षटकार. थँक्यू. आणि सामना इथे मात्र जिंकलेला आहे मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघाने. विजय संघाचे अभिनंदन. हार्ड लक. रोटमलात क्रिकेट क्लब लवळे टीम. आणि मॅन ऑफ द मॅच आपल्याला किताब देखील याच्याकडे द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच हा किताब जाईल 5 चेंडूमध्ये 16 धावा बनवणारा आणि 2 षटक टाकत असताना 2 विकेट मिळवणारा अक्षय शितोळे असेल या मॅचचा हिरो. अक्षय या मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी.